अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। संपूर्ण महायुतीची यादी मंगळवारी जाहीर करण्याचा मनोदय नेत्यांनी व्यक्त केला। कोणत्याही बाबतीत आता तिढा राहिला नाही। उमेदवारांची घोषणा सामूहिकपणे वरिष्ठ नेते करतील। भाजपच्या कोणत्याही नेत्यांचा आमच्यावर दबाव नाही। लोकसभेचे उमेदवार ठरवताना त्या भागातील जनमत पाहिलं जाईल। एकनाथ शिंदे यांना जो उमेदवार योग्य वाटेल त्यांना ते निवडतील। मलाही लोकसभा निवडणूक लढवायची नाही। चंद्रकांत खैरे हे बक्षीस देण्याच्या लायकीचे तर असले पाहिजेत। खैरे यांनी आश्वासन देण्यापलीकडे काहीच केलं नाही। प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत राहणार नाहीत। त्यांना महाविकास आघाडी जर भीक मागून तुकडा टाकत असेल तर ते कसे राहतील? प्रकाश आंबेडकरांना त्यांची ताकद कुठे वापरायची हे चांगलंच कळतं। महाविकास आघाडीने त्यांची स्वतःची चिंता करावी, प्रकाश आंबेडकरांची चिंता करू नये। आदित्य ठाकरे माणसांमध्ये मिसळायला लागलेत, हेच जास्त महत्त्वाचं आहे। किरकोळ स्वरूपाची गुन्हे रद्द करण्यात येतील अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे। सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातील निर्णय घेण्याची सरकारची मानसिकता आहे। मराठ्यांनी सर्व निर्णयांचं गांभीर्याने लक्षात घेऊन सरकारला सहकार्य करावं। मनोज जरांगे पाटील यांचा अधिकार असल्यानं त्यांनी बैठक घ्यावी। एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाबाबतीच्या सर्व बाबी परिपूर्ण केल्यात। काँग्रेसने जवळपास 70 वर्षे सत्ता उपभोगली आहे। या देशाचं काँग्रेसने वाटोळ केलं। मागील 10 वर्षात भारत देशाचे जगातील चांगल्या देशांमध्ये नाव घेतलं जातं। याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं। आजकाल पुतणे लोक जरा जास्तच बोलायला लागले। शहाजी बापूंचा राजकारणातील अनुभव अत्यंत दांडगा आहे। शहाजी बापू त्यांचा निर्णय ते स्वतः घेतात। इम्तियाज जलील कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार नाहीत। ही निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार इच्छुक असतात। प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने गणित मांडायचे अधिकार आहेत आणि लोकशाहीमध्ये कोणी निवडणूक लढवेल कोणी निवडणूक लढू नये या कुठेही बंधनं नसल्यामुळं जे जे रिंगणात येतील त्याबरोबर लढाई करण्याची मानसिक तयारी हे प्रत्येकजण करत असतो। आम्हीही ती तयारी केलेली आहे। आदित्य ठाकरे आता माणसात मिसळायला लागला हे महत्त्वाचं आहे। शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे। त्याच्यात जे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे आहेत ते रद्द करण्यात येतील अशी त्यांनी घोषणा केलेली आहे। म्हणून तो एक प्रश्न संपलेला आहे। दुसरं सगळे सोयऱ्याच्या संदर्भामध्ये सुद्धा लवकरच त्याच्यावर सुद्धा सगळा हा जो सर्वे झाला त्याच्यानंतर जो काय त्याचा निर्णय येईल त्यानंतर सगळे सोयऱ्यावर सुद्धा निर्णय घेण्याची सरकारची मानसिक तयारी आहेच। म्हणून आता जे जे पाहिजे त्या पद्धतीने शिंदे साहेब आपले दमदारपणे पाऊल टाकतायत। म्हणून त्यांना असं आव्हान असेल, कृपया या सर्व निर्णयाचं आपण सुद्धा गांभीर्याने नोंद घ्या आणि आम्हाला तुम्ही सहकार्य करा। काँग्रेसने गेली 70 वर्षे सत्ता भोगलेली, जवळपास 65-70 वर्ष सत्ता भोगलेली आणि या देशाचं वाटोळं त्या काँग्रेसने केलेलं आहे। म्हणून हा देश आपला एवढा पिछडीत होता। गेल्या 10 वर्षात जर पाहिलं तर आता देशाचं नाव जगाच्या चांगल्या देशामध्ये आपल्याला गणना होते। याचं श्रेय हे निश्चित मोदी साहेबांना आहे। म्हणून आता यांनी IFC कोड देणं, निधी मागणं, आता हे पुन्हा जे काही सुरू करायला लागलेले आहेत मला वाटतं एक गैर आहे। आता काँग्रेस संपलेली, वॉशआउट झालेलं आहे। आता त्यांना निवडणुका लढवायला सुद्धा माणसं मिळणार नाहीत अशी स्थिती त्यांची आहे। नाही असं काही नाही। भाजपच्या कोणत्याही नेत्यांचं आमच्यावर कोणताही दबाव नाही आणि आमच्यावर दबाव टाकायचा काही प्रश्नही येत नाही। लोकसभेचे उमेदवार ठरवताना त्या भागातील असलेलं सर्वे लोकांचं असलेलं जनमत या सगळ्या बाबीचा विचार करून एकनाथ शिंदे साहेब स्वतः निर्णय घेतात आणि ते सर्व अधिकार त्यांना प्राप्त आहेत। म्हणून त्यांना कुठे दबाव तंत्राचा ते बळी पडणाऱ्यांपैकी नाहीत। त्यांना जो योग्य वाटेल तो उमेदवाराची घोषणा ते येत्या मंगळवारी जवळपास करतील अशी माझी माहिती आहे। बघा, मनोज जरांगे पाटलांची जी आज बैठक होणार आहे निश्चित त्यांचा तो अधिकार त्यांनी ते घ्यावी। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही आरक्षणाबद्दलचं आपलं मत किंवा 10% आरक्षण असेल, मागास आयोग निर्माण करणं असेल, सर्वे करणं असेल, या सर्व बाबी आता परिपूर्ण केलेल्या आहेत। काही लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात। 10% आरक्षण टिकेल कसं? अरे टिकणार कसं नाही हे तरी सांगा। परंतु यावर कोणी बोलत नाही आणि कसं तरी काही का असाना या आरक्षण दिल्यानंतर सुद्धा त्याच्या विरोधात जाण्याची काही लोकांची जी काही भूमिका असते ती भूमिका आज लोकांना सुद्धा कळते की नाही, शिंदे साहेबांनी जे काही वचन दिलेलं आहे, शिंदे साहेबांची शपथ घेतलेली आहे त्याच पद्धतीने ते आरक्षण हे निश्चित देतील। म्हणून जरांगे पाटील साहेबांना विनंती राहणार आहे की थोडा वेळ जरी लागत असला परंतु आम्ही आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागू देणार नाही ही आमची भूमिका आहे। इम्तियाज जलील कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार नाही। संभाजीनगरच्या जनतेने गेल्या 5 वर्षाची भोगलंय त्याची पुनरावृत्ती आता या संभाजीनगरमध्ये होणार नाही। आम्ही सर्वजण एक होऊन
आमचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करू. पण इम्तियाज जलील कधीच निवडून येणार नाही एवढं मात्र निश्चित. शिवसेनेला उमेदवारी आम्ही जाहीर करू शकत नाही. आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे लोक आहोत. महायुतीमध्ये जी जागा ज्या पक्षाला सुटेल त्या पक्षाचं काम करणं हे आमचं काम असणार. शिवतारांची जे काही आता भेटीगाठी चालू आहेत किंवा त्यांची जी काही उमेदवारी स्वतः सोपाट त्यांनी जी काही डिक्लेअर केलेली त्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्याशी सविस्तर बोलणं त्यांचं झालेलं आहे. जर महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर आपल्याला सर्वांना बरोबर काम करावं लागेल. नसता ज्यांचे मार्ग त्यांनी वेगवेगळे करायला हरकत नाही आणि त्याला मग आमचा सपोर्ट असणार नाही. सर, पण बंडाच्या भूमिकेत ते दिसत आहेत. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक देखील भरवलेली आज आणि त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई जरी झाली तरी मी लोकसभा लढवणार. बघा, कोणत्याही उमेदवाराला आपण थांबवू शकत नाही, पण जर पक्षाच्या चौकटीत जर तो काम करत असेल तर त्याला पक्षाचे आदेश मानावे लागतात. जर पक्ष सोडला असेल, पक्षात राहायचं नसेल, तो त्याच्यासाठी स्वतंत्र आहे, त्याला आमचं काही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. परंतु पक्षात असेल तर महायुतीचा धर्म हा पाळावाच लागेल. आंबेडकर फेरविचार करतील असं संजय राऊत म्हणतात. अनेक दिवसापासून त्यांनी या बाबतीमध्ये अनेक नेत्याशी चर्चाही केलेली आहे. आघाडीच्या बैठकीमध्ये वंचितला निमंत्रण न देणं याचा अर्थ आम्ही तुम्हाला वापरून घेतोय की काय, अशा भूमिकेमध्ये आघाडीचे काही नेते होते. हा एक राग निश्चित प्रकाश आंबेडकर साहेबाला आला असावा. त्यांना दरवेळेला त्यांना सांगावं लागायचं की आम्हाला युतीमध्ये बोलणी करायला बोलवा, परंतु तरी ते निर्णय घेत नव्हते. याला कंटाळून ते गेलेले. संजय राऊत काय बोलतोय, संजय राऊत मुळच ही आघाडी तुटलेली आहे. म्हणून हे संजय राऊत काय बोलतो यापेक्षा वरिष्ठ पक्षाच्या एकाही नेत्याने त्याच्यावर स्टेटमेंट जारी केलेलं नाही. म्हणून आता मला वाटतं वंचित बहुजन आघाडी ही उभाटा गटावर राहणार नाही हे जवळपास त्यांनी जाहीर केलेलं आहे. प्रकाश आंबेडकर कोणत्या अँगलने बोलतात मला माहीत नाही, परंतु आम्ही वारंवार सांगतो की संविधान बदलायच्या ताकद कोणत्याही राजकीय पक्षाची नाही. बाबासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेचा अवमान करणे किंवा घटना बदलणे असा कृत्य कोणीही पक्ष करणार नाही आणि भाजप तर नाहीच नाही. उद्या शिमगा आहे, शिमग्यामध्ये बोंबा मारणं हा जरी एक संस्कृतीचा भाग असला, परंतु काही लोकांना 365 दिवस बोंबल्याची सवय, म्हणून त्यांचं नाव आता भोंगा पडलेलं आहे. आणि हा भोंगा 365 दिवस वाजतो. आता त्याच्या नावाने आम्हाला उद्याचा दिवस त्याच्या नावाने बॉम्ब मारायला संधी आहे आणि आम्ही फार काही शिव्या देऊन टाकणार आहेत. कारण की शिमग्यामध्ये शिव्या देणं हे एक सुसंस्कृत समजलं जातं, त्याला कुणी गैर समजत नाही. म्हणून आता यांची तोंड आता बंद झाली पाहिजे आणि या शिमग्याच्या नंतर कदाचित चांगलं बोलायची त्यांना सवय लागावी अशी शिवसेनेने आमची विनंती राहणार. संभाजीनगरमध्ये धक्का द्यायच्या मनस्थितीमध्ये आम्ही आहोतच. योग्य वेळेला तो धक्काही आम्ही देऊ. मी जे भाकीत केलेले आहे ते कधीही आतापर्यंत फेल गेलेलं नाही. मी अजितदादाबद्दल बोललो होतो, मी अशोक चव्हाणांबद्दल बोललो होतो, मी वंचित बद्दल बोललो होतो, मी वायकरांबद्दल बोललो होतो. हे सर्व जे घडामोडी जे आहेत त्या पॉझिटिव्ह झालेल्या आहेत. म्हणून मला वाटतं आता मला भविष्य पाहण्याचा वेगळा छंद लागला की काय असं दिसायला लागलं. म्हणून आता चिंता करू नका. मंगळवारी किंवा बुधवारी आणखीन मोठे भूकंप या महाराष्ट्रात होतील. संभाजीनगर पुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक नेते जे असे आहेत जे महायुतीमध्ये यायला इच्छुक आहेत त्यांच्यासाठी मंगळवारचा दिवस हा महत्त्वाचा ठरणार आहे. मग ते भाजपमध्ये असतील, शिवसेनेत असतील किंवा राष्ट्रवादीमध्ये असतील. इनकमिंग जोरात होणार. उभाटा गटातले पण येतील आणि बाकीचे लोक आहेत, भरपूर जण आहेत. म्हणून आता हे 2 दिवसाची हे वाट पाहण्याचं आपलं तुम्हाला ते सांग. 2 दिवस वाट पहा. तुम्हाला हे सर्व लोक हे वेगवेगळ्या पद्धतीने आलेले दिसतील. हे उभाटा गटच काय आम्ही घेऊन बसलेलो नाही, तर आम्हाला अनेक मोठे नेते जे आहेत काँग्रेसचे असू शकतात, ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे असू शकतात, उभाटा गटाचे असू शकतात. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.